चहा तुला आवडतो तसा केला, आलं आणि गवती चहा घालून. दादा आज जरा जास्तीच चिडचिड केली खरी मी. ब्रेकफास्ट टेबलवर पण जरा चिडचिड केली. मला असं वाटलं की ज्योतीने बोलवलंय म्हणून तू आम्हाला घेऊन जातोयस, त्याने आपल्याला बोलवणं केलं नाही म्हणून चिडचिड केली. त्यांच्या घरी गेलो त्याच्यानंतर चिडचिड केली. अरे जास्तीच झालं का रे? नको होती ना एवढी चिडचिड करायला. हे पण काय छान स्वागत केलं ना त्याने आपलं. म्हणजे गुलाबाचं फूल दिलं, त्याच्यानंतर असं अत्तरदाणीने अत्तर शिंपडलं. मला जाम मजा आली, मला खूप आवडलं ते सगळं. नाही हा थोडा उशीर झाला या सगळ्या गोष्टीला, पण स्वयंपाक किती छान झाला होता ना. दादा एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? दीपला पहिल्यांदा बक्षीस दिलंस तू. हा तुझ्या हाताने नाही दिलंस, पण दिलंस त्याच्यासाठी, त्याच्या कामाची पोचपावती म्हणून. जोपर्यंत तुला माहिती नव्हतं स्वयंपाक दीपनी केलाय, तोपर्यंत तुला तो आवडला होता. चवीचं कौतुक करत होतास, तोंड भरून स्तुती करत होतास. बहिणीच्या हाताची चवीची आठवण झाली असंही म्हणालास तू, हो की नाही? आणि ज्या क्षणी तुला कळलं की दीपनी स्वयंपाक केलाय, मग सगळंच बदललं का रे? तूच नेहमी म्हणतोस ना की शेवट गोड असायला हवा. आधी काय झालं ते पाहायचं नाही, शेवट महत्वाचा आहे. आणि तो गोडच झाला आपल्या दीपमुळे. पुराने रस्त्यावरची घाण वाहून गेली म्हणून आनंद साजरा करायचा नसतो, कारण ते रस्त्याच्या घरांपर्यंत जातात. ते घरच पुराने वाहून गेल्याचं दुःख फार मोठं असतं. सतसत विवेक बुद्धीला स्मरून सांग, जे झालंय त्याचा मला आनंद होईल. या विषयावर मला पुन्हा कधीही बोलायचं नाहीये. या घटनेचा उल्लेख मला पुन्हा कधी नकोय. आपापल्या कामाला लागूया. दादाचं दीप बद्दलचं मत कधी बदलणार आहे? कधी त्याला समजेल दीपला त्याच्याबद्दल काय वाटतंय? कधी संपणार आहे या दोघांमधली दरी? देवा. अहो हिच्यामुळे तर सर वाचले आणि मोठा अनर्थ टळला. हिने हातपाय मारले, सरांना शुद्धीत आणलं आणि इकडे घेऊन आली. विराज सर हे का फोन करतात? असाइनमेंट्स मध्ये काही चुकी नसू नये तर परत मला. हाय सर. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून कॉल केलेला. बोला ना सर. मला सांग, तू अशी कशी वागू शकतेस ग? असं कसं म्हणजे? आता काय केलं सर मी? काय केलं? अगं आता तू ह्या ज्या काय मला असाइनमेंट सबमिट केल्यास त्या खरंच तूच लिहिल्यास का? मीच लिहिलेत सर. नक्की? सर खरंच मी लिहिलेत, आपल्या कॅन्टीनची शपथ. हा? सॉरी आई शपथ सर, मीच लिहिलेत ते. ठीक आहे ठीक आहे. मी खरं म्हणजे तुला या असाइनमेंट साठी कॉल केलेला नव्हता, एका वेगळ्या कारणासाठी तुला कॉल केलेला. कशासाठी सर? अगं टेन्शन घेऊ नकोस, मी तुझं अभिनंदन करण्यासाठी तुला कॉल केलेला. अभिनंदन? सर मी इतकी पण चांगली असाइनमेंट नाही केली. मला माहिती आहे मी काही ना काहीतरी माती खाल्लीच असणार आहे, म्हणून तुम्ही कॉल केलाय ना. तुम्ही मुद्दाम असं बोलताय ना सर मला. सर सॉरी, काही ना काहीतरी चुकलंच असणार आहे, मला माहिती आहे सर. अगं नाही, मी तुला असाइनमेंट साठी कॉल केलेला नाहीये आणि त्यात तू चुका केलेल्याच आहेस. मी खरं म्हणजे तू आज जी कॉलेजमध्ये एक वेगळीच कीर्ती गाजवली आहेस त्यासाठी कॉल केलाय. मी जेवढा त्या गोष्टीचा विचार केला ना, तेवढं मला कळून चुकलंय की तू जे काय केलंस ते सोपं नव्हतं. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता असंच धाडस दाखवून बाकीच्यांची मदत करायची. आता मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे, कळलं? नक्की सर. ओके चालेल, चल बाय. येस सर, थँक्यू सो मच. बाय सर.
हे एक मिनिट, सर माझं कौतुक करतायत की मस्करी करतायत? आणि कौतुक करून माझ्यावर नवीन जबाबदारी टाकतायत का सर? नको नको, मला ही नवीन जबाबदारीच नको. अरे यार, शिट. आता सर नेहमी मला याच अँगलने बघणार, रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून. नको नको, मलाही रिस्पॉन्सिबिलिटीच नको. ऑलरेडी एवढं प्रेशर आहे माझ्या डोक्यावर, आता हे प्रेशर घेऊन कुठे जाऊ? हे काम करते, लगेच कॉल करते आणि सांगून टाकते की सर मला नको ही रिस्पॉन्सिबिलिटी. नको नको, आत्ताच कॉल केलेला. हे काम कर कीर्ती, उद्या सांग, उद्या कॉलेजला सांगेन आणि मी त्यांना सरळ सांगून टाकेन की मला नकोच ही रिस्पॉन्सिबिलिटी. आणि तू पण ना कीर्ती, नेहमी त्यांना हो करत राहतेस. सर पण असे विचित्र का वागतायत? नाही नाही, तू उद्या कॉलेजला जा आणि त्यांना सांगून टाक. स्टुपिड सारखं वागू नको, उद्या कॉलेज सांगून टाकेन. तुम्हाला हे बक्षीस द्यायचं असेल तर ते दीपला द्या. दीपला द्या. त्याचा हक्क आहे तो. त्याचा हक्क आहे तो. बापरे, तुम्हाला सोडून येऊन काही तास झालेत फक्त, आणि मी तुम्हाला ऑलरेडी मिस करायला लागलोय. आणि अजून बापरे, अजून 2 दिवस बाकी आहेत, म्हणजे 48 तास. एरवी दिवस कसे जातात ते कळत नाही. आणि आता हे हे घड्याळचे काटे पण आहेत ना, हळूहळू फिरायला लागलेत. मग खरं सांगू, खूप मिस करतोय तुम्हाला. तुमच्याशिवाय माझा एक एक क्षण कसा जातोय काय सांगू मी तुम्हाला. एक मिनिट, तुम्हाला पण माझी आठवण येते ना? हा, मला एक फोन का नाही करत आहात तुम्ही? एक मिनिट, मी कॉल करणार म्हणून तुम्ही वाट बघत नाही आहेत ना? तसं असेल तर आता मला फोन करायलाच पाहिजे. नाही, मला राहवतच नाहीये.